तर बा लास्ट लेक्चर मध्ये आपलं काय झालं होतं की आपण व्होल्टेज म्हणजेच की इलेक्ट्रिक फील्ड वगैरे ते जे होतं ते डिस्कस केलं होतं. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना प्रॉपरली? हेलो सर. हा, स्क्रीन दिसते ना? हो सर. ओके, डन. सो एक्झाम्पल 2.1 झालं होतं आपलं. ओके, आणि मी तुम्हाला बोललो होतो की 2.2 आणि 2.3 यू हॅव टू ट्राय बाय युअर वे. कुठे ते एक्झाम्पल आपलं हे झालं होतं. दिस इज कॉल्ड potential difference system of charges. As simply we can say it's a superposition principle for voltage, or we can say potential. Okay, now we are going to discuss here example number 2.2. We are going to solve this example. So याच्यात काय दिलं example 2.2 मध्ये two charges. ओके, पण मराठी आले जर नाही समजलं तर विचारून घेतात की कोणता वर्ड काय वगैरे. ओके, सिंपल एक्झाम्पल आहे but थोडंसं अंडरस्टँडिंग वर डिपेंडन्सी ठेवतात. Two charges 3 into 10 raised to minus 8 coulomb and minus 2 into 10 raised to minus 8 coulomb are located 50 centimeter apart. Apart म्हणजे दूर. दोन चार्जेस आहेत, एक आहे 3 गुणिले 10 minus 8 coulomb, दूसरा minus 2 into 10 raised to minus 8 coulomb आहे. दोघे एक दुसऱ्यापासून किती दूर आहेत? 15 सेंटीमीटर दूर आहे. जे फिगर मध्ये दाखवा. ऍक्च्युअली फिगर सॉल्युशनची फिगर आहे, तुम्हाला स्वतः बनवावी लागेल फिगर. At what point on the line joining two charges is the electric potential zero? Okay, take a potential at infinity to be zero. Okay, आता काय विचारलं याच्यात at what point on the line joining the two charges is electric potential zero? म्हणजे काय की ही जी लाईन आहे या दोन विद्युतभारांना जोडते, त्या लाईनवरच्या कोणत्या बिंदूवर तुमचं जे ह्या दोन विद्युतभारांमुळे जे विद्युत स्थितिमान असेल, कोणत्या बिंदूवरचं विद्युत स्थितिमान शून्य होऊन जाईल. आता पहा, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे, तर या लाईनच्या मध्ये कोणता तरी एक बिंदू असेल जिथे त्यांचं विद्युत स्थितिमान काय होऊन जाईल? शून्य होऊन जाईल. मग आपल्याला तो पॉइंटच शोधायचा आहे. अंडरस्टँड? समजलं एक्झाम्पल मध्ये काय करायचं? आणि एक स्टेटमेंट दिले, टेक पोटेन्शियल एट इन्फिनिटी टू बी झिरो. कारण की आपण हमेशा पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करतो, म्हणून इथं काय सांगितलं त्यांनी की इन्फिनिटी वरचं पोटेन्शियल काय घ्यायचं? झिरो. मग तुम्हाला सिम्पली फॉर्म्युला काय वापरायचा आहे? के क्यू बाय आर वाला फॉर्म्युला वापरायचा. ओके, बट व्हॉट इज स्पेशल इन दिस एक्झाम्पल? तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? तुम्हाला पोटेन्शियल्स नाही फाइंड आउट, तुम्हाला काय फाइंड करायचंय की जो हा पी पॉइंट आहे, ओके, हा पॉइंट कुठं असेल लोकेट, म्हणजे की कुठं असेल तो की जेणेकरून काय होऊन जाईल? ह्या बिंदूचं स्थितिमान काय होऊन जाईल? पाहिजे टोटल झिरो दोघं चार्जेस मुळे. ओके, मग आपण काय करू आता? स्टार्ट करू कॅल्क्युलेशन. चला, तुम्ही सॉल्व्ह केलंय ना, मग मला सांगा तुम्ही कशाला घेऊन गेलंय. ओके, टेल मी. एक्झाम्पल समजलं ना काय एक्झॅक्टली करायचं त्याच्यात? हो सर, ते कुमार प्रकाशन मध्ये आहे ना सर, कुमार प्रकाशन. अरे कुमार प्रकाशन, तुला काय समजलं ते सांग. ते तर सगळीकडे सापडणार आहे आपल्याला. आवाज अटकतोय सर. हा, आवाज अटकतोय. हा, तो आवाज अटकतोय. हा, ते समोर थोडा समोर प्रॉब्लेम असतो थोडाफार. ओके, आता क्लिअर आहे ना व्हॉइस? हो सर. सो एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे समजलं का? आपल्याला काय शोधायचंय एवढं समजलं? इथून तर इथपर्यंत, इथून इथपर्यंत सर एक्झॅक्टली. पी बिंदू शोधायचा आहे ना सर? पी बिंदू म्हणजे काय शोधायचंय? ही आकृती नाही आपल्याकडे, ही आकृती विसरून जा. ही आकृती तर सॉल्युशनची आकृती. आपल्याला फक्त एक्झाम्पलचा विचार करायचा, सॉल्युशन पाहायचेच नाही आपल्याला. दोन चार्जेस आहेत, हा एक चार्ज आहे आणि हा एक चार्ज आहे. ओके, दोघं किती दूर आहेत एक दुसऱ्यापासून? 15 सेंटीमीटर. ओके, आपल्याला काय सांगितलं? एट व्हॉट पॉइंट ऑन द लाईन जॉईनिंग टू चार्जेस, म्हणजे या दोन चार्जेसला जोडणार आहे. म्हणजे समजून घ्या, एक इकडे चार्ज असेल, ही लाईन आहे, आणि दुसरा एक चार्ज असेल. तर ह्या पुऱ्या लाईन मधल्या कोणत्या बिंदूवर, मला नाही माहिती तो बिंदू कुठे आहे, इथं घेऊ शकतो, इथं घेऊ शकतो, इथं. मग आपल्याला तो बिंदू शोधायचा. या लाईनवर कुठे घेऊ शकतो तो बिंदू? मग आपल्याला तो पॉईंट शोधायचा आहे की जिथं काय असेल, ह्या चार्जमुळे जे बी पोटेन्शियल ते प्लस ह्या चार्जमुळे जे बी पोटेन्शियल ते, त्याचे टोटल काय व्हायला पाहिजे? झिरो. काय व्हायला पाहिजे? ती झिरो.
तर हा पॉईंट किती दूर आहे याच्यापासून? आपल्याकडे अंतर किती आहे? टोटल अंतर आहे आपल्याकडे इथून तर इथपर्यंतचं अंतर आहे आपल्याकडे किती इथे 15 सेंटीमीटर. ओके. बट आपल्याला हे नाही माहिती की हा पॉईंट कुठं असणार आहे. डन. मग सपोज आपण काय विचार करू, समजा की तो जो पॉइंट आहे हा पी पॉइंट जो आहे की जिथं पोटेन्शियल 0 असणार आहे तो सर. हा सर हा बोला ना. नवीन सांगा ना सर, आवाज अटकतोय. जास्त अटकतोय का? हो सर, मध्ये मध्ये ऐकून येते. मध्ये मध्ये ना सर असून जाते. आता आता ऐकू येते का बरोबर? सर असं थोडा वेळ आता ऐकू येतं. सर अटकतोय परत आवाज. हा ते आता ते नेटवर्क इश्यूला मी काहीच करू नाही शकत. काय करू सांगा त्याला. सर मग समजत नाही ना. हा ते एका 2 मिनिट ती प्रॉब्लेम असते, नेटवर्क थोडं डिस्टर्ब होऊन जातं, त्याच्यानंतर परत येऊन जातं ते बरोबर असतो. तो एका 2 मिनिट पर्यंत असतो तो प्रॉब्लेम. ओके. तर पहा मी सांगतो, जर अटकला परत व्हॉइस तर परत सांगा मला. ओके. समजून घ्या की हा पॉईंट 1 आहे आणि हा दुसरा पॉईंट आहे ज्याच्यावर चार्जेस आहेत. या पॉइंटरचा चार्ज किती? 1 चार्ज होता 3 गुणिले 10चा मायनस कितवा घात. सर आवाज अटकतो आणि चित्र बी दिसत नाही, काय काढताय सर ते? आता दिसतंय? एक मिनिट. हॅलो, आवाज येतोय आता? हो हॅलो, सर. आता येतोय आवाज क्लिअर? हो सर येतोय. ओके. मग मला सांगा आता कोणता चार्ज आहे? एक चार्ज कोणता होता? 3 × 10⁻⁸ आहे का -4 आहे? एक्झाम्पल -8. दोघं -8 वाले. पहा 3 × 10⁻⁸ कुलम आहे एक चार्ज. ओके. सपोज याला आपण काय लिहून देऊ? Q1. एक चार्ज आहे Q1. दुसरा चार्ज असेल आपला Q2. त्याला किती घेऊन घेऊ आपण? -2 × 10⁻⁸ कुलम. ओके. मग आता आपल्याला काय शोधायचं? तो पी बिंदू शोधायचा आहे. कुठे आहे तो माहिती. समजा की तो पी बिंदू इथं असेल. ओके. तो बिंदू या लाईनवर कुठे येईल? आता ही पुरी लाईन किती आहे? 15 सेंटीमीटरची. आपल्याला माहिती ना 15 सेंटीमीटरची लाईन आहे. 15 सेंटीमीटरला काय करू आपण? मीटर मध्ये करून टाकू. तर समजा की काय घेऊ आपण? सपोज हे तुम्ही लिहायचं वहीमध्ये लिहिताना. समजा की सपोज टू से की हा जो Q1 विद्युतभार आहे ना त्याच्यापासून x अंतरावर आहे हा बिंदू. किती अंतरावर आहे? x अंतरावर. ओके. समजा की Q1 पासून x अंतरावर जो P बिंदू आहे तिथे टोटल विद्युत स्थितिमान काय होणार आहे? टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होणार आहे? 0 होणार आहे. तर एवढं अंतर जर x झालं तर आपल्याला टोटल अंतर माहिती आहे किती आहे? 15 सेंटीमीटर ना. तर हे उरलेलं अंतर किती असेल? 15 सेंटीमीटरला मीटर मध्ये करून घेत होतो 0.15 येते. 0.15 मायनस एक्सेल. हो. अंडरस्टँड? तर एवढं अंतर जर x असेल, टोटल 15 आहे म्हणजे 0.15 मीटर आहे ते टोटल. इथून इथपर्यंत टोटल अंतर किती आहे? 0.15 मीटर. सेंटीमीटर होतं त्याला मी मीटर मध्ये करून घेतलं. ओके.
तर आपल्याला माहिती आहे की समजा की हा जो Q1 विद्युत भार आहे त्याच्यापासून हा पी बिंदू x अंतरावर आहे की जिथं टोटल पोटेन्शियल काय असणार आहे 0. तर समजा की x अंतरावर जो पी बिंदू आहे ओके Q1 पासून तो बिंदू x अंतरावर आहे आणि हा जो Q2 आहे त्याच्यापासून तो म्हणजे बिंदू पहा, तो सर बिंदू हा हा सर हा एक्स बिंदू म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलंय ना. त्याच्या अंतर एक्स हा आपण समजून घेतलं आपल्याला नाही माहिती ना ते अंतर किती आहे. आपण काय कन्सिडर केलं x कन्सिडर केलं. ओके वस्तू टोटल 0.15 सेंटीमीटर 0.15 मीटरची. ओके तर तो जर x असेल x अंतरावर पी बिंदू असेल तर दुसरा बिंदू ऑटोमॅटिकली किती अंतरावर होऊन जाईल 0.15 मायनस x ना. डन. हो सर समजलं. मग आता आपल्याला अंतर भेटून गेले ना. अंतर भेटून गेले विद्युत भार माहिती आहे तर आपल्याला पोटेन्शियलचं सूत्र भेटून जाईल. आणि या पी बिंदूवरचं विद्युत स्थितिमान किती असणार आहे. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय पी बिंदूवरचं कुल विद्युत स्थितिमान किती असणार आहे 0. ओके आणि आपण शिकले ना काल संपातपणाचा सिद्धांत त्याच्यात काय शिकितलं टोटल विद्युत स्थितिमान V इज इक्वल टू काय असणार आहे V1 प्लस V2 येईल ना. कोणत्या बिंदूवरचं आहे पी बिंदूवरचं कुल विद्युत स्थितिमान V1 प्लस V2 इक्वल्स टू काय असणार आहे 0. कारण हे काय आहे V म्हणजे VP लिहून देऊ आपण याला काय लिहून देऊ आपण VP पी बिंदूवरचं आहे ना की पी बिंदू असा बिंदू आहे की जिथं ह्या दोन विद्युत भारांमुळे टोटल पोटेन्शियल काय होणार आहे 0. टोटल पोटेन्शियल ऑन P ड्यू टू चार्ज Q1 and Q2 विल बी 0. ओके मग V1 किती येईल तर सूत्र काय होतं आपलं इथं लिहून देतो. V1 काय असणार आहे फर्स्ट चार्ज स्थितिमान ते काय असणार आहे सिम्पली के येणार आहे पुढे कारण 0 लिहितलं आपण इथं के Q1 बाय पहिलं अंतर किती आहे पी बिंदू पर्यंतचं Q1 पासून पी बिंदूचं अंतर किती आहे x. काय लिहिणार आपण याला के Q1 बाय x. ओके आणि दुसरं स्थितिमान काय येणार आहे V2 इज इक्वल टू K Q2 बाय काय लिहितं 0.15 मायनस एक्स 0.15 मायनस एक्स x. ओके डन. समजलं सगळ्यांना क्लिअर. मग आता हे सूत्र कुठे टाकू इथं टाकू आपण किमती यांच्याला. ओके तर आपल्याला माहिती कोणती किंमत आहे के चा कॉमन आहे. हा सर ते V1 वाला आणि V2 वाला रिपीट करा ना सर अटकत होता आवाज माझ्या. कोणता V1 V2 काय आहे सर ते आपण हा लक्ष दे V1 काय आहे तर Q1 मुळे पी बिंदूवरचं पोटेन्शियल आणि V2 काय आहे Q2 मुळे पी बिंदूवरचं पोटेन्शियल. अंडरस्टँड. हे V1 येईल आणि हे काय येईल V2. ओके हे विद्युत भार आहेत ना तर विद्युत भारमुळे पी बिंदूवर स्थितिमान राहील ना पोटेन्शियल राहील. मग आपण V1 मुळेचं पोटेन्शियलला काय नाव देऊ आपलं Q1 मुळेचं पी बिंदूचं पोटेन्शियलला आपण V1 नाव देऊ आणि Q2 मुळे पी बिंदूचं पोटेन्शियलला आपण काय नाव देऊ V2 नाव देऊ. आणि हे दोघं जेव्हा इथं टोटल होते तर तेव्हा या दोघांची टोटल काय होऊन जाते 0 होते. म्हणून आपण काय लिहिलं VP इक्वल्स टू V1 प्लस V2 इक्वल्स टू 0. आपल्याला अंतर शोधायचं एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवलं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स युझिंग पोटेन्शियलचं जे इक्वेशन त्याचा वापर. मग V1 प्लस V2 इक्वल्स टू 0 झालं. V1 किती तर पहा दोघं इक्वेशन मध्ये के तर त्याला मी कॉमनच ठेवतो डायरेक्ट बाहेर के कॉमन. ओके इकडे पहिल्यामध्ये काय येईल Q1 बाय x आणि प्लस पहा Q x या Q1 बाय x प्लस Q2 बाय 0.15 मायनस काय येईल x कंस पूर्ण इक्वल्स टू 0. ओके ही V1 ची किंमत कंस का आपण घेतला कारण के कॉमन काढलाय आपण म्हणून. आता के हा इकडे छेद मध्ये जाईल तर काय होऊन जाईल 0 बाय के उत्तर काय 0 येईल ना.
ओके, अंडरस्टँड आहे. हा के इकडे अंश मध्ये ना, तो इकडे जाईल तर बरोबरचा इकडे जाईल तर छेद मध्ये चालेल, म्हणजे 0 भागीला के काय होऊन जाईल, 0 देऊन जाईल. आता इथं वरती काय होणार आहे, Q1 आहे. Q1 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 3, Q1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 × 10⁻⁻8 ओके भागीला x. आणि इथं पहा, आता इथं Q2 ची व्हॅल्यू, Q2 ची व्हॅल्यू मध्ये पहा काय आहे, -2 आहे ना. तर Q2 ची जेव्हा इथं किंमत टाकू आपण तर प्लस मायनस काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. मायनस. आणि इथं काय 2 × 10⁻⁻8 आणि भागीला काय येईल, डिवाइड बाय हा 2 नाही, या लक्षात ठेवता, हा काय x. सर हा -8 का बरं घेतला? दिलेलं आहे ना सूत्रात, आपल्याला किंमतच देणार दोघांच्या. याची किंमत आहे 3 × 10⁻⁸ आणि याची किंमत हो, आहे सर. -2 × 10⁻⁸. हो. समजलं. आणि इथं 0.15 मायनस काय येईल, x. ओके, आणि कंस पूर्ण इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय दिसतं इथं, ही नेगेटिव्ह टर्म आहे ना, तिकडे जाईल तर काय होऊन जाईल, इक्वल तर त्यासाठी जाईल तर पॉझिटिव्ह होऊन जाईल. तर मी इथं काय लिहिल, 3 × 10⁻⁻8 डिवाइड बाय x इज इक्वल टू, इकडे बी काय मायनस तिकडे गेले तर काय होऊन जाईल प्लस, मग इकडे काय 2 × 10⁻⁻8 डिवाइड बाय काय येईल 0.15 मायनस x. ओके डन. आता पहा, हा -8 हा -8 कॅन्सल. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, हा x इकडे चालला जाईल, 0.15 मायनस x इकडे चालला जाईल आणि त्याला गुणीला काय असणार आहे 3. तर आपण डायरेक्ट गुणाकार करू. इकडे बघा 3 × 0.15 गेलं किती येईल, 0.45. 15 × 45 होतं ना, 0.45 आणि काय होतं 0.45, सॉरी याच्यात 0.45 येईल आणि मायनस हा x आहे आणि 3 आहे गुणीला, तर काय होऊन जाईल 3x होऊन जाईल. x गुणीला 3 केलं तर 3x होऊन जाईल इज इक्वल टू, इकडे काय 2 आहे आणि हा x इकडे जाईल तर काय होईल 2x असं येईल. डन. आता हा -3x इकडे गेला तर काय होऊन जाईल +3x होऊन जाईल. हो. -3x आहे तो तिकडे गेला तर काय होऊन जाईल +3x होऊन जाईल. ओके, तर मग काय उरेल इकडे 0.45 इज इक्वल टू काय होऊन जाईल 5 आणि 3 किती होतं, 3 आणि 2 किती होतं 5 ना, टोटल 5x. 3 + 2 5x. ओके, 5 इकडे डिनोमिनेटर मध्ये जाईल. ओके, तर x बरोबर काय भेटेल आपल्याला, पापा हा 5 कुठे चालला जाईल, इकडे चालला जाईल डिनोमिनेटर मध्ये, तर 0.45 भागेला काय येईल 5, तर काय येईल 45 भागेला 5 किती येतं 9 ना, 9 5 45 होता ना, 9 × 5 9. 0.09 आन्सर आहे तुमचं. काय आन्सर 0.09 मीटर. किती आन्सर 0.09 मीटर. त्याला आपण काय लिहू शकतो 9 सेंटीमीटर असं लिहू शकतो ना. समजलं क्वेश्चन, कोणाला काय डाऊट, क्वेश्चन समजला कशा रिझन सॉल्व्ह करायचा. दॅट मीन्स लास्ट मध्ये काय स्टेटमेंट येईल तुमचं आलं की जो पी बिंदू आहे तो कुठं असेल तर Q1 विद्युत भार पासून 9 सेंटीमीटर दूर अंतरावर जो बिंदू असेल तिथं टोटल विद्युत स्थितिमान काय होऊन जाईल 0.
किंवा त्याला असं पण लिहू शकतो, इकडून जर कॅल्क्युलेट केलं तर हे किती येईल, 15 - 9 किती होईल, 6 सेंटीमीटर. Q2 पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आणि Q1 पासून 9 सेंटीमीटर अंतरावर जो बिंदू असेल तिथं तुमचं पोटेन्शियल काय असणार आहे, 0. अंडरस्टँड? एनी डाउट्स? काय सर? सोपं एक्झाम्पल, हो. मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायला पाहिजे. ओके, समजलं ना कशा प्रकारे पोटेन्शियल फाइंड. हा सुपरपोजिशनचा प्रिन्सिपल वापरतोय आपण याच्यात. सुपरपोजिशनचा जो फॉर्म्युला तोच यूज करतोय आपण. ओके, डन. तर नेक्स्ट एक्झाम्पल वर जाऊ आपण आता. घेतला का स्क्रीनशॉट? हो सर, घेतला. हो सर. आता नेक्स्ट एक्झाम्पल वर जाऊ आपण. पाहून घ्या आपला आन्सर बरोबर आहे. त्यांनी सेंटीमीटर मध्ये आन्सर काढलंय. इथं 2 आन्सर असतील ना. आता हे फर्स्ट आन्सर झालं आपल्याला, काय आलंय, 9 सेंटीमीटर. ओके, आता दुसरा आन्सर काय, की आता आपल्याला फक्त त्यांनी असं सांगितलंय की लाईन जॉईनिंग. ओके, लाईन तर याच्या पुढे बी जॉईन होऊ शकते ना. हे आन्सर आपण इकडे काढलं. ओके, आता कोणता विद्युत भार जास्त आहे, मोठा? ओके, आता आपण याच्यात काय झालं की मधला एक पॉईंट घेतला आपण की ओ आणि ए मधला पॉईंट येतो ऍक्च्युअली पाहिजे. आता हा पॉईंट असं जरुरी थोडी मध्येच असेल, बाहेर पण असू शकतो ना. ओके, मग त्या केसमध्ये काय येईल, एवढंच कॅल्क्युलेशन आहे. हे हा तर Q1 आणि Q2 चा मधला पॉईंट होता. आता समजा की हा पॉईंट जर बाहेर असेल, त्यांनी फक्त मीटिंग आता 10 मिनिटात एंड म्हणजे ऍक्च्युअली मी एक काम करतो, तिला बंद करून ऑन करतो परत. ओके,